पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने पद्मशाली समाजाचे कुलदैवत महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव हा संस्था अंतर्गत सर्व शाखा एकत्रितपणे कुचन प्रशालेच्या प्रांगणात साजरा करण्यात आला। एकूण 400 कर्मचाऱ्यांनी हा जन्मोत्सव एकत्रित साजरा केला। जन्मोत्सवानिमित्त पद्मशाली शिक्षण संस्थेने गतवर्षीप्रमाणे यंदाही भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले। या शिबिरात संस्थेच्या सर्व शाखा सहभागी झाल्या। गतवर्षी 2404 लोकांनी रक्तदान करून सोलापुरात एक विक्रम केला होता। रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक उपक्रम घेतले जातात, तसेच रक्तदान हे श्रेष्ठ दान याचे महत्त्व पटवून दिले जाते। रक्तदान शिबिराचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, सचिव दशरथ गोप यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी श्री मार्कंडेय महामुनींचा जन्मोत्सव आणि श्री गणेश जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले। रक्तदान शिबिरात संस्थेने पुन्हा नवा विक्रम केला। आजच्या शिबिरात 2788 इतक्या रक्तदात्यांनी रक्तदान केले। रक्तदान शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास क्यातम, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम, खजिनदार गोवर्धन कमटम, शालेय समिती अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली, विश्वस्त सर्वश्री दिनेश यन्नम, नागनाथ गंजी, मधुकर कट्टा, गणेश गुज्जा, श्रीनिवास जोग, प्रभाकर आरकाल, श्रीनिवास गड्डम, रामदास इप्पाकायल, अंबादास गज्जम, श्रीनिवास इप्पाकायल आदी उपस्थित होते। शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी रक्तदान करून लोकप्रतिनिधींसमोर एक नवा आदर्श निर्माण केला। रक्तदान शिबिरावेळी अनेक मान्यवरांनी भेट दिली। यामध्ये अंबाजी गुर्रम, विश्वनाथ मेरगू, विष्णू कारंपुरी, अजय अन्नलदास, दयानंद कोंडाबत्तीनी, हरिदास पोटाबत्ती, यशवंत इंदापुरे, शिरीष बंडकर, माजी नगरसेवक मधुकर अनंतकर, अमृत दत्त चिन्नी, संतोष येमूल, राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हा अध्यक्ष संतोष पवार, किसन जाधव, जुबेर बागवान, शहराध्यक्ष माशाळकरताई आदी उपस्थित होते। रक्तदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होती। सोलापूर शहरातील सिव्हिल डॉक्टर हेडगेवार, इरपण्णा बोल्ली, दमाणी, अश्विनी, सिद्धेश्वर मेडिकेअर, मल्लिकार्जुन, रेवणील, अक्षय, शिवशंभो, सोलापूर रक्तपेढी आदी रक्तपेढ्यांनी योगदान दिले। रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त तसेच रक्तदान शिबिर प्रमुख, कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल निंबाळकर, संस्था शाखेचे मुख्याध्यापक युवराज मेटे, गीता साधुल, शारदा गोरंट्याल, श्रीनिवास चिप्पा, पुलकेशी संगा, रसिका किल्लेदार, व्यंकटेश पोटाबत्ती, मंजुळा कुडक्याळ, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, तुकाराम श्रीराम, बाळकृष्ण गोटीपामोल, परमेश्वर दत्तात्रय मेरगू, मल्लिकार्जुन जोकारे, परमेश्वर बाबलसुरे, सर्व शाखेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले। जयंतीचं औचित्य साधून मागील 3 वर्षापासून मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे। यासाठी मी संस्थेचे सचिव माननीय दशरथजी गोप साहेब व समस्त संचालक मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो की रक्तदानाचं पुण्य कार्य या संस्थेच्या वतीने इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दरवर्षी आयोजन होत आहे। मी देखील आज शहर मध्यचा आमदार म्हणून या ठिकाणी आवर्जून उपस्थित असताना या रक्तदानात स्वतः रक्तदान करून सहभागी होत आहे। मी समस्त शहरवासियांना, विशेषतः युवा वर्गाला आवाहन करतो की आपण देखील या रक्तदानाच्या पुण्यकार्यात सहभागी व्हावं। आज कुचन प्रशालेत सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर होणार आहे। तरी या शाळेतील सर्व माजी विद्यार्थी असतील, विद्यमान पालक असतील, ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण आहे, अशा सर्व युवकांनी या रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं। आपल्या एका रक्तदानातून, आपल्या एका रक्ताच्या पिशवीतनं एखाद्या गरजवंत रुग्णाचा जीव वाचणार आहे। तर आपल्याला हे पुण्य कार्यात सहभागी होण्याची संधी पद्मशाली शिक्षण संस्थेने दिलेली आहे। आपण सर्वजण सहभागी व्हावी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।